विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासरवडली येथील नागरिकांच्या सोयीसाठी 40 ते 50 वर्षांपूर्वीचं जुने मार्केट असून सध्या आता ते धोकादायक झाले। या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना हे मार्केट तोडून या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली असून आज मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडल्यामुळे या कामालाच आता लवकरच सुरुवात होणार। कासरवडली येथील हे जुनं मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसंच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण, मच्छी तसंच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येत असतात। आता तर या परिसरात उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना देखील या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळअधिक 1 मजली ही मार्केट असून 1 वर्षामध्ये हे मार्केट बांधून पूर्ण होऊ शकेल। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया झाली असून नवीन मार्केटचं आजपासून भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होत असल्यानं ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानलेत। यावेळी माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभेचे उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर, रवी घरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, सुनील मोरे, उपशाखा प्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे आदीही उपस्थित होते। ठिकाणी उद्घाटन झालेले काय उद्घाटन होते ते? गायमुख परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात, कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे। पर्यटन स्थळ म्हणून ते ठाणेला परिचित आहे आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की इकडे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या, त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत। त्यामुळे मी माझ्या आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली, जी अद्ययावत आहे। मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण तुम्ही बघताय कासरवडली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे। ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं। त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं। एक पहिला 1 मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही। प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। ज्यांचे दुकानाचे गाळे आहेत त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील। त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। लवकरच याचं कामालाही सुरुवात होईल, कारण ते जुने गाळ्याधारक आहेत त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासरवडली नव्हे तर वाघबीळ, मोगरपाडा, भाईंदरपाडा, ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला या परिसरात येत असतात। आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात। त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासूनची ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी, आमचे दिलीप ओवळेकर आहेत, आमचे रवींद्र घरत आहेत, साजन कासार आहेत, आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत, या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो। सर, काही दिवसांपूर्वी महाशिवरात्रीच्या निमित्तानं ठाण्यात आज होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानातील अग्निकुंड हा काशीतील पवित्र ज्योतीनं प्रज्वलित केला गेला। काशी ते कोपिनेश्वर अशा ज्योतीची ही यात्रा असून या ज्योतीचं काल रात्री ठाण्यात आगमन झालं। पंडित शिवम चौबे आणि अनिरुद्ध शास्त्री हे दोघे पंडित काशीहून पवित्र ज्योती घेऊन आले। त्यानंतर आज सकाळी कोपिनेश्वर मंदिरातून मिरवणुकीनं होमाच्या ठिकाणी ज्योत आणली गेली। या होमात आहुती देण्याबरोबरच ठाण्यातील भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचंही दर्शन घडवण्यात आलं। हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिनी लाखो भाविकांकडून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं जातं। त्याचबरोबर होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानही केलं जातं।
गेल्या 4 वर्षांपासून भाजपा, आध्यात्मिक समन्वय आघाडी, नौपाडा मंडल आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्री दिनी होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवण्याची पर्वणी उपलब्ध करण्यात गेली. जामणी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आज झालेल्या या होम हवनामध्ये 151 दाम्पत्य सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजक भाजप आमदार आणि समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आज सायंकाळी 6 वाजता नूपूर नृत्यालयाच्या निवेदिता रानडे यांच्या वतीनं तांडव नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला, असं भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष आणि आयोजक विकास घांगरेकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमास माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, परिवहन समिती सभापती विलास जोशी तसंच इतर मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेली 3 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी याच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी मैदानामध्ये आम्ही हा लघुरुद्र आणि होमाचा या इकडे नियोजन केलेलं आहे. आणि आपण बघताय की आज जवळपास 151 जोडपे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. यावर्षी एक वेगळा संकल्प घेऊन काशी विश्वनाथवरनं आम्ही या इकडे ज्योत घेऊन आलेलो आहोत. कारण प्रत्येक व्यक्तीला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही अडचणीमुळे जाता येत नाही. त्याच्यामुळे तिकडनं या इकडे आम्ही काशी विश्वनाथवरनं ज्योत घेऊन आलो. ही ज्योत काल रात्री आल्यानंतर आपलं ठाण्यातलं जे कोपिनेश्वर मंदिर आहे, अतिशय जुनं मंदिर या इकडे आहे आणि त्या तिकडे ही ज्योत काल ठेवली. आज कोपिनेश्वराच्याच साक्षीने ही ज्योत वाजत गाजत या शिवाजी मैदानामध्ये आणलेली आहे आणि या ज्योतच्या माध्यमानेच जेवढे हवनकुंड आहेत ते प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी या इकडे शिव तांडव नृत्य हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शेवटी महाआरती ही होणार आहे. ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करताना आता ठाणेकरांना मोबाईल ॲपद्वारे तिकिटांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसंच मोबाईल ट्रॅकिंगमुळे प्रवाशांसाठी दैनंदिन, आठवड्याचे आणि 15 पास उपलब्ध करून देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी गुरुवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 718,74,00,000 परिवहनचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु आयुक्तांनी सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आलाय. तर परिवहन अनुदानापोटी महापालिकेकडून 458.96 कोटी मागितले होते, परंतु पालिकेनं पहिल्या टप्प्यात 260 कोटीच देण्याचं प्रस्तावित केलंय. ठाणे परिवहनच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात, तर आणखी 86 बस दाखल होणार आहेत. तर PME योजनेअंतर्गत परिवहनला आणखीन 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. तर दुसरीकडे दर्जात्मक सुधारणांसाठी प्रयत्न करण्याचं महापालिकेनं प्रस्तावित केलंय. त्यानुसार महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेचं ठिकाण या प्रवासाचा आढावा घेऊन ज्या शाळेची विद्यार्थी पटसंख्या अधिक असेल त्या ठिकाणी अतिरिक्त बस फेऱ्या वाढवणं, RTO आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवैध खाजगी वाहतुकीला आळा बसवण्यासाठी प्रयत्न करणं, वेअर इज माय TMT बस या ॲपच्या माध्यमातून परिवहनची बस कुठे आहे याची माहिती उपलब्ध होणं आदींचाही यात समावेश करण्यात येणार आहे. शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरातील ठाणे महापौर बंगला या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक, तर ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर बंगला उभारण्यात येणार आहे. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाणे महापौर बंगला आहे. शहरातील राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून हा बंगला ओळखला जातो. निवडणुकांच्या काळात पक्षांच्या गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून याच बंगल्यातून होतं अशी चर्चा असते. यामुळे निवडणुकांच्या काळात हा बंगला सातत्यानं चर्चेत असतो. परंतु या बंगल्याची जागा आता बदलली जाऊन बंगला शहराच्या मध्यवर्ती भागात उभारला जाणार आहे. परंतु शहराच्या नेमक्या कोणत्या भागात हा बंगला बांधला जाणार आहे याविषयी जाहीर करण्यात आलं नाही. ठाणे महापौर या वास्तूमध्ये शिवसेनेचे दिवंगत
दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक करण्याची घोषणा ठाणे महापालिका प्रशासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हे स्मारक तयार करण्याचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर सभोवतालच्या परिसराचाही विकास केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक ठाणे शहरात व्हावं अशी लोकभावना होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केले. त्याचबरोबर दिघे यांचं कार्यालय असलेल्या आनंद आश्रम परिसराचा सौंदर्यात्मक विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये सुशोभित पदपथ, आकर्षक रस्ते दुभाजक, शोभिवंत दिवे, फलक, भित्तिचित्र यांचाही समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यासाठी 1 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्थान आहे ते स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते 24-25 मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे.